जात धर्म पंथ या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कोंढवा परिसरातील तरुण करतायत समस्यांचं निवारण। त्यांच्याशी साधला महाराष्ट्र दर्पणने खास संवाद। पाहूयात त्याचेच एक झलक। जात धर्म पंथ या पलीकडे जाऊन सर्वांना एकत्र येऊन हिंदू मुस्लिम एकता प्रतिष्ठानचे तरुण कोंढवा परिसरातील समस्या अडीअडचणीचा मागोवा घेत आहेत। त्यातील अडचणी समस्या जाणून घेण्याचा उद्देश नसून त्यावर काय उपाययोजना करता येईल यावर कार्य करीत आहेत। संस्थापक अध्यक्ष समीर सफी पठाण यांनी या कार्याची सुरुवात केली असून या कार्यास तरुणांचा तसेच सर्व वयोगटातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे। हे तरुण दर रविवारी एकत्र येऊन स्वच्छता मोहीम, परिसरातील वेगवेगळ्या अडचणींचा आढावा, त्यासाठी स्थानिक प्रशासनांच्या भेटीगाठी व प्रशासनाचा पाठपुरावा हे कार्य अतिशय योग्य प्रकारे करीत आहेत। अशा पद्धतीने जर समाजातील तरुण एकत्र येऊन काही कार्य करीत असतील तर त्या परिसराचा व शहराचा तसेच पर्यायाने देशाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही। आम्हाला इथं खूप त्रास होतो। आजूबाजूला मच्छर, लोकांना डेंगू बिंगू व्हायला लागले, कोणीच लक्ष घालत नाही। बघा ना, कचरा बिचरा सांगितलेलं ऐकत नाही, चिकन बिकन सगळं आणून टाकतात। ओरडलं तर तुम्हाला काय करायचंय, उलट आम्हालाच बोलतात। आणि नाला तर साफ करायला कधी आलेच नाही। तो नाला त्या साईडला पाणी बघा किती घाण, आणि वरनं टाकत होते ते जाळी केल्यापासून जरा बंद आहे, पण खाली येऊन टाकतात। कॉर्पोरेशनचे लोक त्यांना सांगितलं तर आमचा जीव नाही का म्हणून ती लोक आम्हाला बोलतात। आम्ही कुणाला सांगायचं, रात्री 12-11 वाजता आणून टाकतात, पोत्याची पोती आणून टाकतात। ह्या बंगाराला ट्रेनिंग वेळा 1000 वेळा कुठे 10 वेळा सांगतो आम्ही पोस्ट करतो, मग ते करतात परत, आणि असं आहे तसं फुटतं ते। हजरत अलाउद्दीन मस्जिद, इस मस्जिद का नाम है। इस मस्जिद को यहाँ पर तकरीबन 14 साल हो गए। इस मस्जिद के सामने जो ये रोड है, यहाँ पर जुम्मा के दिन बहुत से गाड़ियाँ आती है, और मेन बरसात में, बारिश काले में ऐसा प्रॉब्लम होता है कि रोड पूरा स्लोप में है, पानी बरसात का पूरा जमा होकर यहाँ पर जम जाता है। हमने बार बार मांगनी की है रोड के लिए, पर हमेशा हमको उड़ा उड़ी के आंसर मिले महानगर पालिका की तरफ से। तो ये रोड जल्दी से जल्दी हो जाए ऐसी हम मांगनी करते हैं, और सभी पूरे मस्जिद के ट्रस्ट के तरफ से हमारी ये मांगनी है। थैंक यू। कोंढवा खुर्दचा हा बायपास रोड आपला कौसरबागमधून अशी वरती जातो। शीतल पेट्रोल पंपच्या समोरचा हा रस्ता आहे। इथं काही गॅस कंपनी ते काही वायरी टाकायचं इथं काम चालू असतं, कामं करतात, बाकी अर्धवट सोडून जातात। ह्यामुळं ॲक्सिडेंट इथं भरपूर होतात। पूर्ण तरी दुर्लक्ष होतं, पूर्ण दुर्लक्ष असतं। प्रशासन ह्याच्यावर काही लक्ष देत नाही। बरेच काही समस्या या ठिकाणी अशी उपलब्ध होतात, थांबून जातात। आपलं काम पूर्ण झालं की परत इथं दिसतात पण नाही। कोंढवा खुर्द प्रभाग क्रमांक 63 मध्ये आरक्षित जागेत हॉस्पिटलसाठी ही जागा नियोजित केली होती। आम्ही हिंदू मुस्लिम एकता प्रतिष्ठानच्या वतीने कोंढवा खुर्द प्रभाग क्रमांक 63 आणि 62 मध्ये प्रभाग फेऱ्या काढत आहोत, लोकांच्या समस्या जाणून घेत आहोत। कोंढवा खुर्द प्रभाग क्रमांक 63 आम्ही हिंदू मुस्लिम एकता प्रतिष्ठानच्या वतीने प्रभाग क्रमांक 63 आणि 62 मध्ये प्रभाग फेऱ्या काढत आहोत, कारण नागरिकांच्या समस्या हे जाणून घेत आहोत, आणि ह्याच्या पलीकडे जे मार्ग निघतो आम्ही प्रशासनाला निवेदन देऊन हे कामं पूर्ण करीत आहोत। पण आज आपण बघितलं असेल, प्रभाग क्रमांक 63 मध्ये कमीत कमी 8 ते 10 वर्ष पूर्वी ही जागा कॉर्पोरेशनने एक सरकारी हॉस्पिटलसाठी नियोजित केली होती। पण आपण बघताय आज 8 ते 10 वर्ष झाली, पण ह्या जागेमध्ये फारसं काहीच काम झालेलं नाही आहे। उलट ह्या ठिकाणी कचरकुंडी झालेली आहे। तुम्ही बघत आहात, हातगाड्या इथं ठेवतात, टपऱ्या इथं ठेवतात, तसे इथले शेजारच्या राहणाऱ्या लोकांना एवढा त्रास होत आहे, मच्छर, मलेरिया, भरपूर असे काही समस्या या ठिकाणी आहे, पण कुणीही इथं लक्ष देत नाही। फारसं 3-4 महिने झाले कुणी पण इथं येतो, काही करतो, मग त्यानंतर महानगरपालिका इथं काहीच लक्ष देत नाही। आम्ही सर्व जनतेकडून एक आव्हान देत आहे की प्लीज आमचे काही समस्या आहे, हे प्रभाग क्रमांक 63 हे पण तुमच्या महानगरपालिकाचाच इलाका आहे, तुम्ही कृपया करून इथं या, इथं लक्ष द्या, कारण इथं पण लोक राहतात, इथंही लोक बसतात उठतात, कारण भरपूर समस्या या ठिकाणी आहे। मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो, आमची सर्व हिंदू मुस्लिम एकता प्रतिष्ठान तुम्हाला विनंती करत आहे का आपण इथं लवकराच्या लवकरात इथं भेट द्यावी आणि काम पूर्ण करावे। बारिश में तो इतनी तकलीफ होती है हमको कि हम बिल्कुल चल नहीं सकते। ये देखो कितना खोद के रखा है, कितना 15-20 दिन हो गया, 1 महीना हो गया, ये ऐसा रखे है। अभी हम कैसा क्या आना जाना, इतनी तकलीफ होती है हमको आने जाने को। ये रोड बराबर नहीं है, कुछ नहीं है, हम लोग कैसा जा सकते हैं, हमारी गाड़ियाँ अटकती इसमें, हम कैसा आ सकते हैं, ट्रैफिक जाम हो जाता। हमने समीर पठान को बोले अभी ये रोड बनाने के लिए, और कॉर्पोरेशन कोई एक्शन नहीं लेती है ये रोड पे, हम लोग कैसा आएंगे जाएंगे ये रोड में। 6 महिने झालेत हे शाळा कॉर्पोरेशनच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे। त्याचं बांधकाम पूर्ण होऊन 6 महिने झालेत,
आणि आता जे हे रिझल्ट लोक आता 5वी इत्या 1ली ते 5वी आणि 6वी ते इत्याचे सगळ्यांचे रिझल्ट पूर्ण झालेले आहेत. रिझल्ट निकाल लागलेला आहेत आणि आता सगळ्यांना आता इकडे ते आपले इकडचे लोक राहणारे इकडचे आहे प्रभागमध्ये जे राहतील त्यांनी आता आपल्या मुलाबाळांना आहे ज्यांना इकडे ॲडमिशनला पाठवायचं आहे. तर तुम्ही बघते हे जे शाळा आहे आता पूर्ण कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेली पण आत्तापर्यंत कुलूप लावलेलं आहे, इथे बंद झालेली आहे. आता इकडे जर कोणाला ॲडमिशन घ्यायचं आहे ऑफिसमध्ये येऊन भेटायचं आहे तर ह्याची काहीच सुविधा झालेली नाही आहे. आता हे जे इथं एक ते रखवालदार नाही आहे आणि इथे माहिती देणारा पण कोण नाही आहे. आता इकडे 1 ते 5वी 1ली 2री 3री आणि 5वी याचे जर ॲडमिशन घ्यायचं असतील आपल्या लोकांना ते कुठे जायचं आणि कोणाला भेटायचं आणि कसं काय ते स्कूल हे पुढे जाणार आहे. शिक्षण मंडळानं मागच्या महिन्यात आम्ही हिंदू मुस्लिम एकता प्रतिष्ठानच्या तर्फे निवेदन दिलेले आहेत की तुम्ही लवकरात लवकर हे पूर्ण करा, ह्याचं सोयीसुविधा करून टाका. कारण हेकडचे लोकांना प्रभाग क्रमांक 63चे लोकांना काही त्रास व्हायला नको म्हणून तुम्ही अगोदरच याची सोय करा. पण ते आत्तापर्यंत निवेदन देऊन पण 1-2 महिने झालेले आहेत. आता महानगरपालिका कॉर्पोरेशन आणि शिक्षण मंडळ यांच्याकडून आत्तापर्यंत काहीच झालेलं नाही आहे. आता इथे आम्ही पण पुन्हा हिंदू मुस्लिम एकता प्रतिष्ठानच्या तर्फे पुन्हा निवेदन देतो आहे की लवकरात लवकर हे जे इकडची दुरुस्त झालेली आहेत आणि लोकांना जे इकडे काहीच सपोर्ट नाही भेटत आहे ते लवकरात लवकर पूर्ण करावी ही विनंती. मी हिंदू मुस्लिम एकता प्रतिष्ठानतर्फे आपल्याला निवेदन देऊ सांगू इच्छितो की ही जी शाळा आहे उर्दू शाळा ही महापालिकेतर्फे इथं आयोजित आहे आणि इथं त्याचं सगळं काम इथं बिल्डिंग ही सगळी झालेली आहे आणि इथं बाकी लागणाऱ्या सगळ्या सुविधा इथं अपूर्ण आहेत. उदाहरणार्थ बेंचेस, पंखा, स्टाफ रूमसाठी लागणारा सर्व काही स्टाफ, खुर्ची, टेबल इथं काहीही उपकरणं इथं नसल्यामुळं शाळा ही अशीच पडलेली आहे. इथं ना रखवालदार आहे ना इथं कोणी पुसणारा आहे ना कोणी विचारणारा आहे. तर आम्ही हिंदू मुस्लिम एकता प्रतिष्ठान मार्फत मागच्या 2 महिन्यापूर्वी इथं निवेदन दिलेलं आहे. शिक्षण सभापतींना आम्ही शिक्षणाध्यक्षांना भेटलो होतो आणि इथं त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला खात्री दिली होती की याच्यावरती आम्ही उपाय करू आणि याच्यावरती आम्ही हे करू. तरी सुद्धा अजून इथं काही झालेलं नाही. गल्ली नंबर 5 साहेबनगर हे चेंबरचं पाणी इथं जमा होतं आणि पाणी पुढं जात नाही आणि घरामध्ये पाणी साचतो. पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये बी पाणी जमा होतं. कोणी लक्ष देत नाही, काय नाही. आजूबाजूवाल्यांना बी त्रास आहे, सगळ्यांना त्रास आहे. गल्ली नंबर 5 साईबाबा नगर इथून मी बोलते. कोंढवा खुर्द जिथं गरज नसताना तिथं पाईपलाईन टाकली जाते, रोड केलेले जातात. पण आम्ही सांगून पण आमच्या इथं कोणी दखल घेत नाही आणि सांगून पण वारंवार येतो असं आश्वासन देतात आम्हाला. पण कामं काही केलेले जात नाही. अंथरूण भरलेलं आहे तरी पण दखल घेत नाही. करायचं तर काय करायचं आम्ही. कोंढवा खुर्द प्रभाग क्रमांक 63 गल्ली नंबर 5 साईबाबा नगर. गेल्या आठवड्यात 24 तारीखला आम्ही रविवारी प्रभाग फेऱ्या काढले होते. त्यावेळेस आम्ही या ठिकाणी आलो, गल्ली नंबर 5 मधील लोकांना भेटलो, समस्या जाणून घेतलं. तर आम्ही बघतोय तर काय ड्रेनेजचं पाणी फार लोकांच्या घरापर्यंत पोहोचतोय. त्यांनी आम्हाला सांगितलं की 6 ते 8 महिने झालं आम्ही वेळोवेळ तक्रारी करत आहोत पण कोणीही इथं लक्ष घालत नाही. आपण बघितलं पुणे शहरामध्ये नाही तिथं ड्रेनेजचे काम चालू आहे, रोडचे काम चालू आहे, गरज नसतानाही मोठमोठे कामं चालू आहे. पण जिथं खरंच गरज आहे, तिथं खरंच लोकांना त्रास होत आहे, त्या ठिकाणी कुणीही काम करायला पुढं येत नाहीये. या ठिकाणी धार्मिक स्थळ आहे, मंदिरं आहे, पण लोकांना येता जाताना गटारीच्या पाण्याने कसे जाणार हे आपणही विचार करू शकतो. त्यासाठी मी परत एकदा विनंती करतो, हिंदू मुस्लिम एकता प्रतिष्ठानतर्फे सर्व महानगरपालिकेला निवेदन देतो की आपण स्वतःहून इथं येऊन लक्ष घालावं आणि आमच्या लोकांची सगळ्यांची समस्या इथं दूर करावी. धन्यवाद.